रूप पाहता रोजन, रूप पाहता रोजन, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल शेंडगे कापड दुकान, डीके मोबाईल शॉपी तथा त्यांच्याशी संबंधित असणारा सगळा मित्र परिवार आणि त्यापेक्षा बाळूमामावरती निस्सीम प्रेम करणारी या नातेपुते परिसरातली बाळूमामांचे भक्तगण या सगळ्यांच्या सहकार्यानं कुणाचं कौतुक करू? शेंडगे पाहुण्यांचं. मी कौतुक केलं तर म्हणतील त्यांचा जोडीदार आहे म्हणून बोलतात. मी सांगू त्या दोन भावंडांचं मी तोंड भरून कौतुक करेनच करेन. आणि त्यांनी मामांची सेवा केली, बागायत पर्यंत आणला, म्हणून आज मी त्यांचं कौतुक नाही करणार. उलट माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, एखाद्या गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण करत जा. काय निरीक्षण कराल? त्या दोन भावंडांकडे बघून मामांची सेवा कशी करायची असते शिकालच शिकाल. पण माझं स्वच्छ मत आहे, त्या दोघांकडे बघितल्यानंतर भावाभावांनी कसं राहायचं असतं हे शिकून. देव येईलच होतो, भक्ती केल्यावर येईल. पण त्या दोघांना जेवढ्या जवळून मी बघितलं तेवढं महाराष्ट्राच्या मातीतल्या कुठल्याच कीर्तनकाराने बघितलं नाही. त्या दोघांना जेवढ्या जवळून मी अनुभवलं, गेली कित्येक वर्ष झालं दादा मी त्यांचा अनुभव घेतोय. फक्त मला स्वच्छ सांगू द्या, मी अवाक झालो एक एक प्रसंग ऐकल्यानंतर. दादा धाकट्या भावासाठी थोरला भाऊ दिवसभर उपाशी राहिलेला मी बघितलाय. मी एकदा सहज फक्त त्या सुरेश दादांना म्हणलं होतं, दादा झालं का जेवण? म्हणले नाही जेवलो. का? उत्तर आहे का? अजून शंकर शेठ जेवले नाहीत म्हणून मी जेवलो नाही. कोण करतं कुणासाठी? आता मला ती परवानगी आहे का नाही कुणास ठाऊक. कदाचित ही गोष्ट मी कीर्तनात नाही सांगायला पाहिजे, पण आलंय त्या ओघाने तर मला सांगू द्या. गवळी साहेब कुठं बसलेत बरं? गवळी साहेब मला म्हणले ते राम लक्ष्मणाची नाही. एकमेकावरती प्रचंड प्रेम करणारी ती दोन भावंड बघितली दादा. बहुतेक बऱ्याच जणांना माहिती नाही. दोन्ही भावांची मी माफी मागून शब्द उच्चारतो. ते दोघं सावत्र बंधू आहेत. बहुतेक आज निम्म्या नात्यापुत्याला ही गोष्ट माहीत नाही. मी परत एकदा सांगतो, मी कीर्तनात बोलायला पाहिजे होतं का नाही मला माहीत नाही. मी जवळजवळ 2 वर्ष त्यांच्याजवळ राहिलो, मला माहीत नव्हतं. पण एकदा फक्त प्रवासाला निघाल्यानंतर मला सुरेश दादांनी ही गोष्ट सांगितली. माझा त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. गड्या, सावत्र भावांनी एकमेकांबरोबर कसं राहायचं असतं, सावत्र असल्यानंतर सुद्धा सख्यापेक्षा जास्त एकमेकांवरती प्रेम कसं करायचं असतं. आज आल्यानंतर बाळूमामाचा प्रसाद खाऊन जात जा, आज आल्यानंतर बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन जात जा. पण भावाने भावाबरोबर कसं राहायचं असतं, भावांनी एकमेकांवरती प्रेम कसं करायचं असतं, ही गोष्ट आज कीर्तनातून जाताना माघारी घेऊन जा. आणि त्या दोघांचं कौतुक करेन. पण सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याते,
परिमीन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आदमापुरासी केले समपंचम धामा आदमापुरासी केले समपंचम धामा नमस्कार माझा सद्गुरु बाळू मामा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हो मस्तक हे पायावरी 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 वार करी रथीवरची पंढरपुर रथीवरची पंढरपुर हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत रिपीट नको प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग
अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्या पुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. दादा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. आज जरी मी मामांच्या दरबारामध्ये उभा असलो तरी मला सांगा फक्त या महाराष्ट्राच्या मातीतल्या कोणत्या संतांचा अधिकार लहान आहे हो? कुणाचाही विचार करा. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे. शांत कीर्तन ऐकत असाल, सर्वांगाचं कान करून ऐकत असाल तर मला जाणीवपूर्वक सांगू द्या, आज जरी मी मामांच्या दरबारात असलो तरी मला स्वच्छ बोलू द्या. संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचे महाराष्ट्राच्या मातीवरती अनंत उपकार आहेत. कधी कधी बापूदादा असा प्रश्न पडतो, बोलावं कुणाबद्दल? ज्ञानेश्वरांबद्दल बोलावं की ज्ञानोबारायांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी बद्दल बोलावं? माझ्यासारख्या निर्बुद्धाकडे शब्द सुचत नाहीत, मला शब्द सुचत नाहीत. ज्ञानोबारायांबद्दल बोलत असताना कधीतरी संतांच्या मुखातून ऐकलेलं सुस्त म्हणतो, दादा ज्ञानोबारायांबद्दल बोलत असताना आम्हाला शब्द सुचवावे लागतात किंवा संतांचे शब्द घ्यावे लागतात. ज्ञानोबारायांबद्दल बोलायचं झालं तर ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो वदनीव देतो, किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जेव्हा ज्ञानोबा माझा, किंवा मग थेट जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे. आणि जास्त विषय लांब नेण्यापेक्षा तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अधिकारानं ज्येष्ठ आहे. थोडं मला सोप्पं सांगा. ज्ञानोबाराय त्या नेवास्यात गेले, नेवास्यात गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी एक माणूस मरून पडलेला बघितला. त्याच्या शेजारी त्याची पत्नी रडत होती. माऊली महावैष्णव तिथं पोहोचले. माऊली महावैष्णवांनी विचारलं, का रडतेस? त्याने उत्तर सांगितलं, माझा पती मरून पडलाय म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आलंय. नाव काय त्याचं? नाव सांगितलं सच्चिदानंद. ऐका, तिने नाव सांगताना सच्चिदानंद सांगितलं, माझे ज्ञानोबाराय म्हणताना सतचित आनंद म्हणले. देवबाप्पा अरे महाराज, सतचित आनंद, ज्याच्या चित्तातला आनंद कधीच संपत नाही त्याला सच्चिदानंद म्हणायचं. ज्ञानोबारायांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याकडे बघून त्या बिचारीला सांगितलं, ग जर त्याचं नाव सच्चिदानंद असेल तर त्याला मरायची परवानगी नाही. त्याच्याकडून मी एक पवित्र कार्य करून घेणार आहे. म्हणून मेले माणूस जित उठविले. त्या सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. नुसतं जिवंत केलं नाही, ज्या पवित्र ग्रंथावरती तुमची आमची सगळ्यांची निष्ठा आहे तो ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ सच्चिदानंद बाबांना लिहायला लावला. सच्चिदानंद बाबा ग्रंथ लिहायला लागले. संदीप आता समोर बसलाय तर एका सोप्या प्रश्नाचं उत्तर दे. मला फक्त सोपं सांग. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगायला बसले. सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहायला बसले. ज्ञानेश्वरी सांगत असताना त्या नेवास्यामध्ये जो खांब आहे त्या खांबाला ज्ञानोबाराय टेकून बसले. हे तुम्ही ऐकताय की सगळेजण? संदीप, माझा लेकरा तुझ्यासाठी सोपा प्रश्न आहे. गेला कधी नेवास्याला तर बघून या, त्या खांबाचं मंदिर झालंय. ज्ञानोबाराय त्या खांबाला टेकून बसले तेव्हा ज्ञानोबारायांची त्या खांबाकडे पाठ झाली असेल का ज्ञानोबारायांचं त्या खांबाकडे तोंड झालं असेल? काय संदीप, पाठ झाले असेल? ऐका ना, माझा अनुभव असा आहे, ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर बांधावं लागत असेल, ज्याच्याकडे तोंड करतील त्याचं किती कल्याण करतील. हे किती सोपं आहे दादा, आहे की नाही?
ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर बांधावं लागत असेल, तर माझ्यासारख्या निर्बुद्धाकडे जर तोंड केलं तर त्याच्या आयुष्याचं केवढं मोठं कल्याण करतील. माझं बोलणं तुम्हाला पटत नसेल तर जाहीर सांगतो, आज महाराष्ट्राच्या मातीत जेवढे म्हणून कीर्तनकार 18 पगड जातीचे कीर्तनकार कीर्तनाला फिरतायत, ते माझ्या ज्ञानोबारायांच्या कीर्तनकारावर झालेले उपकार आहेत. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे, शांती म्हटलं की पैठणनिवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेव राय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. त्यातही भक्तीचं खातं नामदेवरायांकडे गेलं, त्याच्या पाठीमागचं कारण आहे काय? का नामदेवरायांकडे भक्तीचं खातं जावं? नामदेवरायांनाच भक्तीचं खातं का द्यावं? वयाच्या 10व्या वर्षी जगाच्या बापाच्या समोर उभा राहिले, त्या विटेवरच्या मालकाच्या समोर उभा राहिले आणि वयाच्या 10व्या वर्षी त्या विटेवरच्या मालकाकडे बघितलं आणि विटेवरच्या मालकाबरोबर एक शब्द बोल. चुकलं माझं, माफ करा. शब्द नाहीत बोलले, मग अक्षर बोलले. अक्षरामध्ये आणि शब्दामध्ये फरक आहे. शब्दाच्या समूहाला नाही, अक्षराच्या समूहाला शब्द म्हणायचं, शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणायचं, वाक्याच्या समूहाला परिच्छेद म्हणायचं, परिच्छेदाच्या समूहाला कथा म्हणायचं, कथेच्या समूहाला कादंबरी म्हणायचं, कादंबरीच्या समूहाला साहित्य म्हणायचं, साहित्याच्या समूहाला वाङ्मय म्हणायचं. तसा अक्षर आणि शब्दामध्ये फरक आहे. जे एकटं असतं त्याला अक्षर म्हणा. वयाच्या 10व्या वर्षी विटेवरच्या मालकाच्या समोर उभा राहिले आणि विटेवरच्या मालकाबरोबर फक्त एक अक्षर बोलले, पण तेवढ्या एकाच अक्षराने विटेवरच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं. काय म्हणले? विटेवरच्या मालकाच्या समोर नैवेद्याचं ताट धरलं. 10 वर्षाचं लेकरू आहे. दादा एकच अक्षर बोलले. काय? खा. खा. पांडुरंगाच्या डोळ्याला पाणी आलं. नाम्या लेकरा, आजपर्यंत रती आले, महारथी आले, कीर्तनकार आले, गायनाचार्य आले, मृदंगाचार्य आले, गावकरी आले, टाळकरी आले, माळकरी आले, वारकरी आले. अलीकडच्या काळातले तुमचे ते झी टॉकीज फेम आले. खरं तर ती पदवी नाही बरं, ती पदवी नाही. उलट स्वच्छ बोलतो, जाणीवपूर्वक बोलतो. हरिभक्त परायण ही जगातली सगळ्यात मोठी पदवी आहे आणि कोणताही विचार न करता तुम्ही आमच्या नावापुढे लावताय, हे तुमचे आमच्यावर असणारे अनंत उपकार आहेत. नाम्या लेकरा, रती आले, महारथी आले, मंडलेश्वर आले, महामंडलेश्वर आले, कीर्तनकार आले, गायनाचार्य आले, गावकरी आले, टाळकरी आले, माळकरी आले, पण आजपर्यंत लेकरा खा म्हणणार कुणीच आलं नाही. खा म्हणणारा तू पहिला आलायस. आणि तिथं कुणी म्हणलं नव्हतं ह्यात काही नवल आहे. बहुतेक आज तळावरचा 11वा दिवस आहे, बरोबर ना? आज 11 दिवस झालं तुम्ही सगळ्या जणी तळावर येताय. आज 11 दिवस झालं तुम्ही सगळ्या जणी त्या बाळधनगराच्या समोर येताय. मामांचा भंडारा कपाळाला लावताय, मामांचा महाप्रसाद घेऊन जाताय. या सोहळ्याचा तुम्ही आनंद घेताय. 11 दिवसामध्ये ह्यातली एखादी तरी देवापुढे उभा राहून त्याला खा म्हणले काय? खा म्हणलेले तेवढे हात वर करा. 3 कोणाकडे बघताय? मी उठलेली पोरं मोजली. कोण कोण खा म्हणतो? त्याला आजपर्यंत कोणी खा म्हणलं नाही. मला जाणीवपूर्वक बोलू द्या. वयाच्या 10व्या वर्षी जगाच्या बापाच्या समोर उभा राहिले, नैवेद्याचं ताट घेतलं आणि जगाच्या बापाला सांगितलं खा. विटेवरचा मालक नामदेवरायांकडे बघतो, नामदेवरायाला सांगतो, नाम्या लेकरा, नैवेद्य खाल्ला असता, पण अडचण अशी आहे, नैवेद्य खायला जर मी खाली आलो तर माझ्या जागेवर कोण उभा राहील? नामदेवरायाने सांगावं, देवा तेवढीच जर अडचण असेल तर तुझ्या जागेवर मी उभा राहायला तयार आहे. वयाच्या 10व्या वर्षी जगाच्या बापाच्या जागेवर उभा राहिले. नवे ज्यांच्या हातचा नैवेद्य मूर्तीनं खाल्ला होता, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, हातीचा मूर्ती देवी,
नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी किंवा मग फिरवले देव जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. ज्ञान ज्ञानोबरायांच्या हातात आलं, शांती नाथबाबांच्या हातात गेली, वैराग्य तुकोबरायांच्या वाटणीला आलं आणि भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवरायांच्या वाट्याला आली. ज्यांच्या वाट्याला भक्ती आली ते नामदेवराय आज विटेवरच्या मालकाच्या समोर उभा राहतात आणि तुम्हाला आम्हाला देवा पुढं काय मागायचं असतं याचं ज्ञान देतात. नामदेवराय देवाच्या समोर उभा राहिल्यानंतर तुम्ही देवाला काय मागितलं? नामदेवरायांनी सांगितलं, त्या विटेवरच्या मालकाच्या पुढं मी उभा राहिलो आणि त्या विटेवरच्या मालकाने मी एकच विनंती केली, देवा हेच देवा पै मागित, चरण सेवा अखंडित. राहिला कधी त्या बाळू मामाच्या दरबारात उभा, राहिला कधी त्या बाळू धनगराच्या समोर उभा, तर माझ्या मामाकड मागताना सुद्धा तुम्ही हेच मागावं. काय मामा, दुसरं काही नको, हेच देवा पै मागत, चरण सेवा खंडित. मामा, आमच्यासारख्या पामराला फक्त तुमच्या पायाची सेवा घडावी, फक्त तुमच्या चरणाची सेवा घडावी. मामा, तुमच्या चरणाजवळ जो आनंद आहे तो आनंद अख्ख्या जगात कुठं नाही. म्हणून आम्ही सगळे नातेपुते परिसरातले तुमचे भक्त, मी जर बरोबर बोलत असेल बंडूदादा, 23 गावाचं केंद्र असणार हे नातेपुते आज तब्बल परिसरातून सगळ्या गावोगावची लोक बाळू मामाच्या दरबारात येत आहेत. माझी विनंती आहे, देवा पुढं उभा राहिल्यानंतर देवाला एवढंच सांगा, हेच देवा पै मागत, देवा तुझ्याकडे एकच मागणी आहे, आयुष्यभर मामा फक्त तुझ्या चरणाची सेवा घडवतो. नामदेवराय, अजून काय अपेक्षा आहे ना देवा? वास द्यावा पंढरीचा, मला पंढरपुरामध्ये वास दे. वास वास म्हणजे निवास, वास म्हणजे मला पंढरपुरामध्ये राहायला मिळू दे, मला पंढरपुरामध्ये स्थान दे, मला पंढरपुरामध्ये जागा दे. आपण 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 थोडासा बदल करून मामांना असं मागू, मामा आम्हाला त्या आदमापूरचा वास द्यावा, आम्हाला आदमापूर 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 काही क्षणासाठी तरी आमच्या नशिबाला असावं. वास द्यावा पंढरीचा, तिथं घडेल काय? सदा संग हरिदासांचा. त्या हरिदासांची आम्हाला संगती घडेल, त्या हरिदासांची आम्हाला संगती मिळाली. आणि 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 देवानं नामदेवरायला प्रश्न विचारला नाही, एवढा प्रश्न फक्त आलेले सगळे ऐकून जा. देवानं नामदेवरायला विचारलं, नामदेवराय पंढरपुरात जन्म द्यायला मी तयार आहे, संतांचा वास द्यायला मी तयार आहे, संतांचा सहवास द्यायला मी तयार आहे. फक्त माझा प्रश्न एवढा आहे नामदेवराय, माणूस म्हणून जन्माला आला तर तुम्हाला कोणती ना कोणती जात द्यावी लागेल. सांगा फक्त नामदेवराय, कोणत्या जातीत जन्म देऊ? नामदेवराय सांगतात, देवा ए पांडुरंगा, कुणी माणसाचा देह मागितलाय?
अजिबात नाही. माणूस कर असा कधी हट्ट केलाय? फक्त इच्छा एवढ्या देवा, गाढव केलं तर नागथांच्या हातातलं पाणी पिण्याचं भाग्य दे. माझी तयारी आहे गाढव व्हायची. तुम्हाला गाढव केलं तरी चालेल, पण देवा गाढव केलं तर नाथांच्या हातचं पाणी पिण्याचं भाग्य दे. कुत्रा केलं तर नामदेवरायांच्या हातची चपाती खायचं भाग्य दे. देवा रेडा केलं तरी चालेल, फक्त इच्छा एवढीच आहे, ज्ञानोबरायांचा मस्तकावर हात दे. भगवंता मेंढीच्या जन्माला घातलं तरी चालेल, पण बाळू धनगराच्या भाग्यात जन्माला घातलं. मी कधी मागितलं तुला अमक्यात मला माणूसच कर असा कुठं माझा हट्ट आहे? कोणताही प्राणी म्हणून जन्माला घातलं तरी चालेल. नवे तुकोबर आहे या काभंगात देवाला म्हणले होते कुत्र केलं तरी चालेल, पण बाबेताचे द्वारी संत समागमे एखादी परी फावे त्याचे द्वारी श्वान येते. देवा कोणत्याही जातीत जन्माला घातलं तरी चालेल, कारण असे आहे ज्या संप्रदायात आम्ही जन्म घेतला आहे, ज्या संप्रदायाची आम्ही सेवा करतोय, या संप्रदायामध्ये जातीपातीला थारा नाही. नाही विष्णुदास यातायाती धर्म, नाही विष्णुदास यातायाती धर्म, नाही विष्णुदास यातायाती धर्म, नाही विष्णुदास निर्णय वेदशास्त्रे निर्णय देवा ज्या संप्रदायामध्ये आम्ही जगतो, या संप्रदायामध्ये कुठल्याच जातीला काडी मात्र कमी लेखलं नाही आणि कुठल्याच जातीचा कधी गौरव केला. उलट थोडं स्वच्छ बोलतो. बाळूमामाच्या दरबारात आलाय तर एवढं वाक्य जाणीवपूर्वक ऐकून जा, ज्याने जातीवाद केला तो वारकरी असू शकत नाही, आणि जो वारकरी आहे तो कधीच जातीवाद करू शकत नाही. आज ह्या गादीवर उभा राहून सुद्धा जर एखाद्या जातीबद्दल बोलत असेल, मी जाणीवपूर्वक बोलतो गड्या. आज महाराष्ट्राला कुठल्याही जातीच्या कीर्तनकाराची गरज नाही, महाराष्ट्राच्या मातीच्या कीर्तनकाराची गरज आहे. ह्या गादीवर उभा राहिला तर जातीमध्ये तेज निर्माण होईल असं बोलूच नाही. उलट विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ ह्या न्यायानं या व्यासपीठाचा जातीभेद नष्ट करण्यासाठी उपयोग करावा. नामदेवरायांनी सांगावं, देवा कोणत्या जातीत जन्म दे असं जर विचारत असशील तर कोणत्याच जातीतली सगळी माणसं वाईट नाहीत.
आणि पुढं वाक्य बोलतो, कोणत्याच जातीतली सगळी माणसं चांगली नाहीत. नाही, परत एकदा सांगू का? कोणत्याच जातीतली सगळी माणसं वाईट नाहीत आणि कोणत्याच जातीतली सगळी माणसं चांगली नाहीत. जात कोणतीही असू द्या, प्रत्येक जातीत जशी लबाड माणसं आहेत तसं प्रत्येक जातीत एक ना एक संत जन्माला आला, एवढं मात्र नाही. आज बाळूमामांनी जरी धनगर कुळात जन्म घेतला असला तर मी नारदाच्या गादीवरून बोलतो, बाळूमामा हे नुसत्या धनगराचे नव्हते. माझा देव साऱ्यांचा होता, माझा देव सगळ्यांचा होता. कुळामध्ये जरी धनगर कुळामध्ये जन्माला आला असला तरी प्रत्येक जाती धर्माचा त्या बाळूमामाचा भक्त आहे. देवा जन्म हो का भलते याती, तुम्हाला कोणत्याही जातीत जन्माला घाल, फक्त हे बाळू धनगरा इच्छा एवढीच आहे. परी न चुके हरी भक्ती, तुझी भक्ती फक्त मला चुकून देऊ नको. आणि एवढ्या वेळेचे मागतोय असं नाही. नामा म्हणे कमळापती, हेच द्यावे पुढता पुढती. कधीही मागितलं तरी मी तुला हेच मागीन. काय मागशील नामदेवा, हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित, काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा. विटेवरच्या मालकाची चरण सेवा, पंढरीला वास, साधू संतांच्या बरोबरचा सहवास, आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही जातीत जन्माला आलो तरी देवाची सेवा. हे आजच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागितलेलं अलौकिक मागणी. आणि या मागणीच्या निमित्ताने आज कीर्तनाला उभा राहिल्यानंतर आजच्या सेवेसाठी निवडलेला मागणीपर प्रकरणातला अभंग विठ्ठल. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद राजाधिराज श्रीमंत सद्गुरु बाळूमामांचा बग्गा नंबर 14 हलप्पा कारभारी. आणि हलप्पा कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या नातेपुते नगरीमध्ये हा बग्गा नंबर 14 आलेला असताना शेंडगे कापड दुकान, डीके मोबाईल शॉपी तथा त्यांच्याशी संबंधित असणारा सगळा मित्र परिवार आणि त्यापेक्षा बाळूमामावरती निस्सीम प्रेम करणारी या नातेपुते परिसरातली बाळूमामांचे भक्तगण या सगळ्यांच्या सहकार्यानं कुणाचं कौतुक करू? शेंडगे पाहुण्यांचं. मी कौतुक केलं तर म्हणते त्यांचा जोडीदार आहे म्हणून बोलते. मी सांगू, त्या 2 भावंडांचं मी तोंड भरून कौतुक करेन. आणि त्यांनी मामांची सेवा केली, बागायत पर्यंत आणला, म्हणून आज मी त्यांचं कौतुक नाही करणार. उलट माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, एखाद्या गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण करत जा. काय निरीक्षण कराल? त्या 2 भावंडांकडे बघून मामांची सेवा कशी करायची असते हे शिकाल. पण माझं स्वच्छ मत आहे, त्या दोघांकडे बघितल्यानंतर भावाभावांनी कसं राहायचं असतं हे शिकून. देव येईलच होतो, भक्ती केल्यावर येईल. पण त्या दोघांना जेवढ्या जवळून मी बघितलं तेवढं महाराष्ट्राच्या मातीतल्या कुठल्याच कीर्तनकाराने बघितलं नाही. त्या दोघांना जेवढ्या जवळून मी अनुभवलं, गेली कित्येक वर्ष झालं दादा मी त्यांचा अनुभव घेतोय. फक्त मला स्वच्छ सांगू द्या, मी अवाक झालो एक प्रसंग ऐकल्यानंतर. दादा
धाकट्या भावासाठी थोरला भाऊ दिवसभर उपाशी राहिलेला मी बघितलाय. मी सहज एकदा सहज फक्त त्या सुरेश दादांना म्हणलं होतं, दादा झालं का जेवण? म्हणले नाही जेवलो. का? उत्तर आहे का? अजून शंकर शेठ जेवले नाहीत म्हणून मी जेवलो नाही. कोण करतं कुणासाठी? आता मला ती परवानगी आहे का नाही कुणास ठाऊक. कदाचित ही गोष्ट मी कीर्तनात नाही सांगायला पाहिजे, पण आलंय त्या ओघाने तर मला सांगू द्या. गवळी साहेब कुठं बसलेत बरं? गवळी साहेब मला म्हणले ते राम लक्ष्मणाची नाही. एकमेकावरती प्रचंड प्रेम करणारी ती दोन भावंड बघितली दादा. बहुतेक बऱ्याच जणांना माहिती नाही. दोन्ही भावांची मी माफी मागून शब्द उच्चारतो. ते दोघं सावत्र बंधू आहेत. बहुतेक आज निम्म्या नात्यापुत्याला ही गोष्ट माहीत नाही. मी परत एकदा सांगतो, मी कीर्तनात बोलायला पाहिजे होतं का नाही मला माहीत नाही. मी जवळजवळ 2 वर्ष त्यांच्याजवळ राहिलो, मला माहीत नव्हतं. पण एकदा फक्त प्रवासाला निघाल्यानंतर मला सुरेश दादांनी ही गोष्ट सांगितली. माझा त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. गड्या, सावत्र भावांनी एकमेकांबरोबर कसं राहायचं असतं, सावत्र असल्यानंतर सुद्धा सख्यापेक्षा जास्त एकमेकांवरती प्रेम कसं करायचं असतं. आज आल्यानंतर बाळूमामाचा प्रसाद खाऊन जात जा, आज आल्यानंतर बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन जात जा, पण भावाने भावाबरोबर कसं राहायचं असतं, भावांनी एकमेकांवरती प्रेम कसं करायचं असतं, ही गोष्ट आज कीर्तनातून जाताना माघारी घेऊन जा. आणि त्या दोघांचं कौतुक करेन, पण त्या दोघांपेक्षा मला आवर्जून सांगू द्या, कीर्तनात बसलेली कुठंतरी एखादी बिचारी अशी असेल, सगळेजण आपापल्या परीनं मदत करतायत, सगळेजण आपापल्या परीनं दान देत आहेत, कुणाच्या तरी पंक्ती पुकारल्या जात आहेत, कुणीतरी दिलेली देणगी पुकारली जाते. महाराष्ट्राच्या मातीतली, माळशिरस तालुक्यातली जेवढी दिग्गज माणसं आहेत सगळी नात्यापुत्यातून येऊन गेली. बहुतेक आजी माझे आमदार येऊन गेले. सगळ्यांनी थोडी ना थोडी मदत केली. बंधू दादा, मला थोडं माफ करा. त्या आमदारांनी दिलेली सगळी रक्कम एका बाजूला ठेवा आणि कीर्तनात बसलेली माझी एखादी बहीण अशी असेल, हातात अशी दुमडून 10 रुपयाची नोट आणली तिनं, तिथं आली, आजूबाजूला बघितलं, देवाकडे बघितलं, हात जोडले, देवाला सांगितलं, देवा 100 रुपये व्हायचे होते, पण सकाळी पोरगी आजारी पडली म्हणून दवाखान्यात नेली, 90 रुपये खर्च झाले. देवा 10 रुपये घेऊन आली, फक्त हे काय, 10 रुपये घे. बाळू मामा अशा लेकरा बाळाला तेवढं उदंड आयुष्य दे. नवरा दारू पितोय तिचा, देवाच्या पुढे उभा राहिली. मामा काही नको, एवढीच इच्छा आहे, माझ्या नवऱ्याची तेवढी दारू सुटू दे रे. लय त्रास आहे मला, एखाद्या दिवशी वाटतं मरून जाव, पण पोरा बाळांमध्ये जीव अडकलाय. असं वाटतं आपण मरून गेलो तर कोण सांभाळेल त्यांना. देवा, शाळेत जर मास्तरनी बापाला बोलावलं, बाकीची पोरं दिवसभर बापाची वाट बघत बसतात, आणि माझ्या पोरांना वाटतं बाप शाळेत यावा का नाही यावा.
दारुड्याच्या पोरांना काय वाटतं? बापशाळेत यावं वाटतं का नाही यावं वाटतं? पोरं अशी डुकून बघते त्यांना एकच वाटतं, काही झालं तरी चालल, पण आपला बाप नाही शाळेत आला पाहिजे. कीर्तनात बसलेले जेवढे पुरुष मंडळ आहेत, माझी विनंती आहे, आलाय बाळूमामाच्या दरबारात, कपाळाला भंडारा लावलाय, मामाचा प्रसाद घेतलाय, मामाच्या समोर उभा राहून माझ्या एखाद्या भावानं मामा समोर उभा राहावं आणि शपथ घ्यावी, मामा उभी आयुष्यभर दारूला स्पर्श करणार नाही. खऱ्या अर्थानं नात्यापुत्या तळ आला ना, त्या गोष्टीचं सार्थक होईल. त्या बिचारीनं ते 10 रुपये मामांच्या चरणावर वाहिले आणि मामांना सांगितलं, मामा एवढंच आहे, मला जाणीवपूर्वक सांगू द्या, एखाद्यानं दिलेले ₹1,00,000 एका बाजूला ठेवा आणि माझ्या बहिणीनं दिलेले ते 10 रुपये एका बाजूला ठेवा रे. ते 10 रुपये देणाऱ्या माझ्या बहिणीच्या चरणावरती लोटांगण घालतो आणि निवडलेल्या अभंग काही प्रवृत्त होतो. विठ्ठल चला, सहज आहे, साधा आहे, सोपा आहे. अभंग मागणीपर प्रकरणातला आहे. आज मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यायचं कारण असं आहे, आजचं कीर्तन हे बहुतेक या जागेवरचं, या तळावरचं शेवटचं कसं म्हणून पुढल्या सालाला आला म्हणजे नाही विशाल भाऊ, शेवटचं कसं म्हणता येईल? ह्या वर्षातलं शेवटचं असं म्हणू का? थोडं दुरुस्त करतो. मी 100% सांगतो पुढल्या वर्षी येत असेल. काय येणार नाही? काय येणार नाही? मी जाहीर बोलू का? महाराष्ट्राच्या मातीतला, बाळूमामांच्या सेवेतला हा महाराष्ट्रातला सर्वोत्तम सोहळा सध्या इथं एवढा मोठा. महाराष्ट्रभर फिरतायत आम्ही सगळे कीर्तनकार, विचारून घ्या एखाद्या कीर्तनकार, एवढा मोठा सोहळा आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत झाला नाही. आणि ही भव्यता, दिव्यता, म्हणजे हा झगमगाट, हे सगळं बघून माझा देव येणार नाही. या लेकरांची भक्ती बघून माझा देव पुन्हा येणार याची मला खात्री आहे. ह्याची मला खात्री आहे. म्हणून ह्या वर्षातली बहुतेक शेवटाची सेवा, आणि शेवटाची सेवा असली, संध्याकाळची सेवा असली, म्हणजे एक नियम आहे, अलिखित नियम आहे. काय? आजच्या दिवशी कीर्तनकाराने मागायचं असतं. देतेली का नाही सांगता येत नाही. मी देवाकडे बघतोय, देव मला देईल का नाही असं पण मी तुम्ही तुमचा बसलेल्यांचा गैरसमज. मी देवाबद्दलच बोलतोय. मी स्वच्छ बोलतो. सोपं सांगा. अभंग मागणीपर प्रकरणातला आहे. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयानं, अधिकारानं, ज्ञानानं श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात. मला फक्त एवढंच सांगा, संत मागतात का संत मागत नाहीत? तुमचं होस्तोर मी जीवन येऊ का घरनं लगेच? काय मला झाल्या हाक मारा, बाबा झालंय महाराज आमचं, काय अडचण नाही असं. डावी बाजू म्हणते मागत नाहीत, उजवी बाजू म्हणते मागतायत. मिटिंग घ्या एखादी, तुमचा मेळ करा. बहुतेक आपल्यात मेळ नाही ह्याचा बऱ्याच जणांनी फायदा घेतला. मेळ करा. मेळ करून सांगा, बुवा हेव का, मेळ बी तुम्हीच करा, कीर्तन बी तुम्हीच करा. इथं आलाय म्हणजे काय तुम्हाला इचराय बोलावलं नाही. काय तुमचं पाठ असेल आपलं कणाकणा सांगा ना, आल्या पावली. आता काम पूर्ण होणं वाटत नसेल, पण मी मास्तर आहे. मावशी अशा बघते ते मास्तर असशील तपला तुझ्या. आता ही
ही कांबरून घातल्यावर नाही सहजासहजी कोणी मला असं मास्तर म्हण ही घातल्याशिवाय कीर्तनाला जाता येईना. परवा दिवशी वर्ष श्राद्धाचं कीर्तन विशालबुवा सासरवाडीतनं पलीकड कीर्तन आणि बरेच जण रामायणाचार्य झाले, कोणी भागवताचार्य झाले, कोणी विनोदाचार्य झाले. गडी वर्ष श्राद्धाचार्य आहे. प्रचंड वर्ष श्राद्धाचे कीर्तन. आणि दादा परवा सासरवाडीतनं पलीकड कीर्तन होतं. आता फलटणच्या पलीकड सासरवाडी, सासरवाडीचं नाव बी सांगितलं असतं पण बिचारी सोबत आली. आता काय करायचं उगाच परत म्हणजे तुम्ही हसचाल पण माझी भाकरी बंद व्हायची. त्यापेक्षा सासरवाडीतनं पलीकड कीर्तन झालं असं. सासरवाडीतनं पलीकड कीर्तनाला जायचं असताना मी असा विचार केला, म्हणजे बंडू दादा माझं काही चुकलं तर तुम्ही बिंदास्त सांगा बुवा तुम्ही चुकीचं केलं म्हणून. मी असा विचार केला, एवढी मोठी गाडी रिकामी जी न्यायची. आई तू बोलती का माझ्या बरोबर थोडं, म्हणजे बाया आता लाजल्यावर मी कोणाला विचारायचं थोडं बोल काय, म्हणजे मी तुझ्या लेखावा नाही आणि तू नसली बोलत तर माझी आई कीर्तनात बसली. हा मग नका कोणी बोलू का, समोर बसली ती आई आहे माझी. फक्त आई पुढं बसली आणि भ्या त्याच्या मागं बसलं. मला आईला बोला येईना ना, त्याच्यामुळे मी आपलं नाहीतर माझीच आई बसली की लोकांना विचारण्यापेक्षा फक्त आई तू बोल माझ्या. आता त्यांच्याकडे बघू नका, भांडणार पाय. तुम्ही पुढं बघा. मी झाला असं मी काय विचार केला, तू बोल आई माझ्याबरोबर. मी असा विचार केला तिच्या बापाच्या दारातनं जायचंय. मी असा विचार केला जाता जाता घेऊन जायचं, 2 तास त्याच्या बापा घरी सोडायचं आणि माघारी येताना आपले आपण घेऊ. काय चुकलं माझं फक्त सांगा पाहुणे, तुम्ही सांगा महाराज तुमचं चुकलं म्हणून. काय तर चुकलं मी लहान आहे तुमच्यापेक्षा, त्याला काय असतं. मी असा विचार केला ना, असा विचार करून ती चित्रा म्या गाडीत भरलं. ती यायचंय म्हणली नाही काय नाही आपल्या आपण ते म्या गाडीत भरलं. पिशव्या घेतल्या, तिथं गाडीत बसवलं, तितक्यावर नेलं, सासरवाडीत नेलं. एवढी बंडूदादा आपल्याला सासरवाडीत किंमत आहे, लय किंमत आहे आपल्याला सासरवाडीत. ह्यो बायकोचं शूटिंग घेतोय आता, ह्याचं काय केलं पाहिजे. भांडणं लावायचं पाय आहे का नाही. ऐका तुम्ही सगळी पुढं बघा. ती मी असा विचार केला सासरवाडीत आपल्याला प्रचंड किंमत आहे. खरंच बापू दादा आपल्याला लय किंमत आहे सासरवाडीत. त्याची कारण आहे ती गेल्यावर पिशव्या ही आपणच खाली जातो. मी गेल्यावर एवढी जी हराकते ती सासरवाडीत दाजी आलं 2-4 दिवस राहिल्यावर मी म्हणते दाजी हांडा भरून आणा. आपण म्हणजे आपल्याला काय त्याला लाज आहे का, आपली सासरवाडी काय त्याला लोकांचे का आपल्या त्यांची पोरगी आपल्याला भाकरी घालते, काय आपल्याला लाजायची गरज आहे. मी आपलं सगळे कामं त्याच्यामुळे आपल्याला किंमत आहे सासर, लय किंमत आहे. आपण म्हणजे आई बापाला न माहितीच सासरवाडीला मदत करणार माणूस आहे. त्याच्यामुळे आपल्याला लय किंमत आहे तिथं सासरवाडीत. मी ते पिशव्या खाली घेतल्या, सगळ्या पिशव्या दिल्या, सगळं केलं. गाडीतनं खाली उतरवलं, मपला मी गेलो, 2 तासाचं कीर्तन केलं, माघारी आलो. आई माघारी येताना पुन्हा माघारी आलो. आपल्या कामाला आपण चोख राहिलं पाहिजे, दुनिया काय का म्हणा ना, आपल्या कामाला आपण चोख राहिलं पाहिजे. म्हणून मी काय केलं, त्या पिशव्या पुन्हा गाडीत भरल्या. कुणी मॅच ठेवल्या, मी पिशव्या गाडीत ठेवल्या, पिशव्या ठेवल्या. त्या बिचारीला म्हणलं बसा गाडीत. गाडीत बसली बिचारी, पण तोंड असो बजरंग बली बरं, ते का बोलतं का काय बरं. मग आपला घास नाही, तुम्हाला दिसत असेल गडी एवढा धिप्पाड आहे पण घास नाही आपला. आमदार खासदार कीर्तनकार चोपदार चुली पुढं गपगार. ही बाहेर आल्यावरच आम्ही एवढं डरावतो. मी ती अशी गप्प असं बजरंग बलीवाने तोंड केलेलं, तसं तोंड केलेलं. बेत बंडू दादा फलटणमध्ये आल्यावर मी विचारलं, होय व आवाज हो आवाज बोलतो मी कवापासून 9,000 आल्यापासून. आधी नव्हतं बोलत, आता चालूला बंद आहे. आपलं घासच नाही आपला. नसल्यावर कीर्तन त्याच 50 रुपये आपल्याला जगायचे. त्यामुळे मी नाही राहता. तुम्ही बी थोडं सावधच राहता, पहिल्यासारखं लय चिडत जाऊ नका, हानमार करत जाऊ नका. उदाची वेळ झालेली आहे, कुणीही उदाला आडवं जाऊ नका, वाघरीला कोणी हात लावू नका. सगळेजण खाली बसा, उदाला आडवं जाऊन पापाचं धनी होऊ नका. सगळेजण उदापासून बाजूला राहा, उद त्याच्या मार्गाने जाऊ द्या. ऐका आता ती नेमकं झालं असं म्हणतो दादा, तोंड असं बजरंग बलीवानी फलटाना पतोर आलो. माझा धडा व्हाय ना, मी फलटानात तरी विचारलं, होय व आवाज बोलतो म्हणतो, होय व अजिबात मला
असं चवताळले काय माझ्यावर चवताळायची गरज आहे? गरीबडा माणूस आहे मी, दिसत असेल तुम्हाला रागीट, पण लय गरीबडा माणूस मी, लय साधारण माणूस. मला तिने असं खवायला माझा घाम झाला. दादा काय बोलायचं कोणाला बोलायचं, गप बसलो. बरडापतोर असतो आपला घास झाला नाही, बिचारी रडायची. पुरासुती त्यांचं रडणं तसलं आपल्याला काय ते येतंय का काय तसलं, ते रडत होती काय काय तपली हळूच बोलायची, पण हळूच बोलायची, पण काळजी अशी घ्यायची, बोलायची हळूच पण मला ऐकू येईल असं बोलायची. काय करायचं त्याच्या परपंचाला नुसतं म्हणायचं, एवढा परपंच तेवढा परपंच, आपण मेलं म्हणजे काय आपल्या मड्यावर बांधून द्यायचं सगळं. माणूस बोलत नाही म्हणून किती एखाद्याचा जीव घ्यायचा असतो. वाईट तरी माणसाने माणसासारखं वागावं. कुठवर मी तरी ऐकायचं. माझ्या जागेवर दुसरी असते तर नांदली सुद्धा नसती. बाळा करतो वारा जातो बसा बसा, कोणाला बोलायचं, कोणाला आपलंच नशीब फुटकं. तरी माझा बाप नको म्हणत होता तरी मध्यस्थी म्हणला असू द्या, पोरग कीर्तन बी करताय मास्तर बी करताय म्हणून दिली माझ्या बापाने हिरीट डपून. पण हे तर द्यायची. एवढं चाललं होतं गाडीत मागं बसून. बापू दादा काय करायचं, आपण गप बसलो होतो. बरडमध्ये आल्यावर मी थोडीशी गाडी बाजूला लावली. मी म्हणलं हो का काय झालं असेल ते सांगा, असं रडू नका. रडत जर घरी गेलं तर पुन्हा आई भांडते, माझी लय आपदाव. आई भांडती म्हणजे तो कशाला नेली होती असं म्हणले असते, म्हणून मी आपलं गाडी बाजूला लावली. मी म्हणलं हो का काय झालं, म्हणजे अजिबात माझ्याबरोबर मरोस तोर बोलत नाही, फक्त सांग फक्त काय झालं. म्हणजे अजिबात माझ्याबरोबर बोलायचं नाही, पुन्हा माझ्याबरोबर माहेराला यायचं, मरोस तोर येत झालं काय तेवढं सांग. म्हणली तुम्ही माहेरात तुम्ही गाडीतनं खाली उतरला आणि तुम्ही पिशव्यात खाली घेत होता तेव्हा माझ्या मैत्रिणींनी तुमच्याकडे बघितलं आणि माझ्या मैत्रिणींनी तुमच्याकडे बघितलं आणि तुम्ही निघून गेल्यावर मैत्रिणी घरी आल्या. आता मी कीर्तनाला होतो म्हणजे दोत्रावच होतो त्या दिवशी. म्हणले मैत्रिणी घरी आल्या आणि म्हणल्या होय गो ह्या बारीने सासऱ्यावर आली काय. दात्रामुळं फसलं. पण मी आपलं महाराजनीकडे बघून एक वाक्य सांगितलं, ऐक येऊ किती पॅन्टीवाल्याने उलट्या उड्या मारल्या तरी आज बी धोत्रवाल्याचा फोटो असल्याशिवाय नोट चालत नाही. खरंय का नाही. सगळ्या पॅन्टीवाल्याची घालमेल धोत्रवाल्याचा फोटो मिळावं म्हणूनच. आता मी जरी आज इथं वरडत असलो माझी काय का मी स्वच्छ बोलतो. विचारला एखादा प्रश्न तर सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर द्या. मी लय अवघड बोलत नाही, पण प्रश्न विचारल्याशिवाय मला कीर्तन करता येत नाही. माझा प्रश्न असा होता, संत मागतात का मागत नाहीत. ऐका, माझा विचार असा होता, संत मागत नाहीत. मोरे महाराज संत मागत नाहीत या गोष्टीचा विचार करून मी तुकोबरायांची गाथा वाचायला घेतली. आणि गंमत अशी, तुकोबरायांच्या गाथेत मला पहिला अभंग सापडला. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझे हरी वृत्ती राहो. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेची सुरुवात मागणीपर प्रकरणाने. माझ्यासारख्या निर्बुद्धाने असा विचार केला, पहिलाच अभंग मागणीपर प्रकरणातला, आपल्यासारख्यानं पहिल्यांदा मागितलेलं गोड दिसायचं नाही, म्हणून मी जगद्गुरु तुकोबरायांची गाथा उलटी केली आणि गाथेतला शेवटचा अभंग वाचला. तर तो अभंग मागणे ते तुझ्या प्रती आहे. पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा. मागणे ते तुझा प्रती आहे. या संताशी रवी याची मत दे. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताची निर्वी याची मत दे. या संताची निर्वी याची मत दे. याची मत दे. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. देवा आमची तुझ्याकडे एकच मागणी आहे. संत मागतायत, ऐका. फक्त फरक असा आहे,
आपण देवाजवळ जाऊन मागतोय आणि संतांजवळ देव आल्यानंतर संत देवाला मागतायत. थोडा फरक आहे. अजून सोपं करून देतो, शांत आहे का. आपण पंढरपुरात जाऊन तिथं जाऊन मागतोय. आज कीर्तनात बसलाय तर माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळ्या माझी आई आहात, तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी आहात. तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो, आज तुम्ही मागण्यासाठी समर्थ आहात. बाप्पा अजून सांगतो, आज एवढ्या सगळ्या जणी कीर्तनात बसलेले ते सगळे पुरुष मंडळी, आज या सगळ्यांना मागायची परवानगी आहे. का आज कशी काय परवानगी मिळाली? सांगतो ना उत्तर. आपण देवाकडे गेल्यानंतर देवाला मागायचं नसतं, देव आपल्याकडे आल्यानंतर देवाला मागायचं असतं. आणि आज गंमत अशी आहे, आपण आदमापूरच्या राजाच्या दारात आलो नाही. नशिबाई नातेपुतेवाल्यांचं, आदमापूरचा राजा आज आपल्या दारात आलाय. आज आपण मागायला तर नाही तर सोपं सांगा, शबरी रामाकडे गेलती का? राम शबरीकड, राम शबरीकडे गेलता, वाट बघत बसली होती. शबरीने किती वाट बघितली याच्यावरती बराच मोठा भेद आहे. कोणी म्हणे 60,000 वर्ष, कोणी म्हणे 80,000 वर्ष. मला स्वतःला एक उत्तर माहिती आहे, शबरीनं रामाची वाट सांगा महाराज 60,000 वर्ष का 80,000 वर्ष. मला एवढंच सांगू द्या, शबरीनं रामाची वाट राम येस्तोर बघितली होती. आणि किती वाट बघायची असते देवाची, वर्षात नसती मोजायची. मग देव येस्तोर देवाची वाट बघायची असते. तिला विश्वास होता, माझा देव एक दिवशी येणार आहे, माझ्या आयुष्याचं कल्याण करणार आहे. राम शबरीच्या समोर उभा राहिला तेव्हा शबरीनं देवाकडे मागितलं होतं, देवा काही देऊ नको, मारून टाक. काय म्हणला? मारून टाक. कशासाठी? रामा, ज्या डोळ्यानं तुला बघितलं, आता ह्या डोळ्यानं हे पापी जग बघायची इच्छाच राहिली. मारून टाक. अजून सांगू, वाळवंटात नामदेवरायचं कीर्तन चालू आहे. प्रमाण म्हणायला ज्ञानोबराय उभा आहेत. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. स्वतः नामदेवराय कीर्तनाला उभा आहेत, ज्ञानोबराय प्रमाण म्हणायला उभा आहेत. आणि टाळ घेऊन पितांबर फिटेपर्यंत जगाचा बाप नामदेवरायांच्या कीर्तनात नाचतोय. नामदेवरायाचं कीर्तन ऐकता ऐकता नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पांडुरंग एवढा नाचला, एवढा नाचला, एवढा नाचला, देवाचा पितांबर गळला. साधू संतांनी देवाला पकडलं. देवा, अहो बारक्या पोरांसारखं नाचताय काय? देव म्हणे, डीजे पुढं नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं चांगलं आहे की. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू 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 कीर्तनाचे रंगी, नाचदीप लागू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचदीप लागू जगी, नाचदीप लागू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचदीप लागू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचदीप लागू जगी, नाचदीप लागू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, रंगी रंगी रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ती पिता
उंबांबर फिटेपर्यंत विटेवरचा मालक नाचला. आणि कीर्तन संपल्यानंतर नामदेवरायाच्या पुढे जगाच्या बापानं हात जोडले. उलट वाटतंय का नाही ऐकायला? कुणी कुणा पुढे हात जोडले पाहिजेत? नामदेवरायने जगाच्या बापा पुढे हात जोडले पाहिजेत. माझ्या विटेवरच्या मालकानं नामदेवरायाच्या पुढे हात जोडले. नाम्या, लय गरीब आहे लेकरा तुझ्याकडं. आणि ऐक ना, तुझी गरिबी बघून माझ्या डोळ्याला पाणी येत. सुंबाचा करदोडा, रखट्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. मी सांगू, कधी कधी ऐकल्यावर डोळ्याला पाणी येतं. देवा, आणि नामदेवराय जेव्हा वाळवंटात कीर्तनाला उभा राहायचे ना, काटाची धोतर नव्हती. सुंबाचा करदोडा केलेला असायचा, राखट्याची लंगोटी केलेली असायची. घरात खायला एक घास म्हणाल तर अन्न नव्हतं. जगाचा बाप सांगतो, नाम्या लेकरा, लय हाल आहेत तुझ्या लेकरांचे, काहीतरी मागतो का? देवाकडे बघितलं. देवा, अरे काय मागू तुझ्याकडं? दिलं ते सारं तो दिलं. देवा, इच्छा एवढीच आहे, आयुष्यभर मला एकच दान दे. कोणतं? हेची देवा पै मागत चरण सेवा. बाकी काही नको देवा तुझ्या. बुवा, नामदेवरायची मागणी सांगायला नाही बोलावलं तुम्हाला. ह्या बाळू धनगराच्या दरबारात कीर्तन करताय. सांगा मामाकड कोणी काय मागितलं? ऐका ना, सांगतो की. हो हो, माझा देव जन्माला आला. संदीप, असं ही लेकरं आहे का नाही? असे बाकीच्या लेकरांसारखे हसत नव्हते मामा, खेळत नव्हते. एकटे बसायचे आणि देवाबरोबर बोलायचे. आणि अडचण एक व्हायची नवा दादा. ऐकाय का गंमत? मामा देवाबरोबर बोलायचे, मामा देवाबरोबर बोलायचे, आणि बघणाऱ्यांनी मामाकडे बघितलं की बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे. मग त्यांची काय अपेक्षा असायची, त्यांचं काय म्हणणं असायचं? एकटाच बोलतोय. बरं, त्या काळात मोबाईल नव्हते, हेडफोन नव्हते. आता हेडफोनवाला गडी एकटाच बोलतो. यानं गडायचे नाही. ज्याच्यावर मोबाईल आहे तो कुणाचाच नाही. हा, तो एकटाच बडा 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 आपल्याला आपलं थोबाड हाणून घ्यावं वाटतं. परवा दिवशी आमच्या घरी पाहुणा आलं. मी अर्धा तास पाहुण्याच्या तोंडाकडे लगा म्हणलं, अख्खं गाव माझ्याकडे बघतं. आणि मी बोलावं म्हणलं तर मी बोलायचं पैसे घेतो. मी म्हणून माझ्या पुढे उभा बसलोय. बरं बोला ना पाहुणं, शब्द बोला ना. मी तोंडाकडे मेवणं मोबाईलमध्ये, मी तोंडाकडे मेवणं मोबाईलमध्ये. आता म्हणलं मोबाईलला एवढं जाळ झाला त्या मोबाईलला. म्हणलं बरं काय, बरं बोला येणार ना, आपली केस गुतली ती. आपली बहीण त्यांच्या घरी नांदायची, कशाला आपण काय बोलायचं? म्हणून मी आपलं गप्प बसलो. अर्धा तास मी मेवण्याच्या तोंडाकडे बघित होतो. आणि अर्ध्या तासाने दाजीने माझ्याकडे बघितलं. माझ्याकडे दाजीने बघितलं. मी लाज बाया म्हणलं, दाजीने बघितलं. अर्ध्या तासाने दाजीने माझ्याकडे बघितलो. माझा जीव असा सुपावानी मोठा झाला. दादा, मला वाटलं आता दाजी विचारतील, काय महाराज आता सध्या कुठे कीर्तन चाललीत? मला वाटलं मेहुणा विचारेल मला, काय महाराज कस काय चालली संस्था, ही लेकरं बाळ सांभाळत आहे, कसं वाटतंय तुम्हाला, असं माझी अपेक्षा होती. दाजीने अर्ध्या तासाने माझ्याकडे बघितलं आणि माझा मेहुणा मला म्हणला, चपट्या पिनं चार्जर आहे का? असं तडा तडा थोबड हाणून घेऊ वाटलं. त्या मोबाईलला किंमत आली, इथे आपल्याला किंमत नाही. मी स्वच्छ बोलू का? मोबाईल वापरायचा असतो, माणसं जपायची असतात. आम्ही माणसं जपतोय
का नाही 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 नाही, मोबाईल वापरायचा असतो, माणसं जपायची असतात. आम्ही मोबाईल जपतोय, सध्या माणसं वापरून घेतोय. लबाड झालो आम्ही. नाही नाही नाही, त्या त्या एकटेच बोलायचे मामा. दुनिया म्हणे बाळाप्पा याडा झाला. जाहीर कीर्तनात बोलतो, या महाराष्ट्राचा इतिहास ध्येय वेड्या माणसांनीच घडवलाय. मी स्वच्छ बोलू का पंडू दादा? वेडे इतिहास घडवतात आणि शहाणे त्याचा अभ्यास करतात. अजून बोलू का? तुम्ही परवानगी देत असला तर. फक्त नाराज व्हायचं नाही. 1947च्या पूर्वी हा देश जेवढा इंग्रजांनी लुटला नव्हता, त्याच्यानंतर 1947 नंतर हा देश आजपर्यंत शहाण्या लोकांनी लुटलाय. कुठल्या शेतकऱ्याचं तुम्हाला भ्रष्टाचारात नाव आलंय सांगा? मी आज कीर्तनाचा हक्क पाकील तुम्हाला आलं का? अजून एक वाक्य बोलतो, आठवलंय मला आता आठवलंय. बहुतेक चोरी करणाऱ्यांनी पांढरी कपडे घालायचे नसतात. किंवा पांढरे कपडे घालणाऱ्यांनी चोरी करायची नसते. अजून एक वाक्य बोलू का दादा? काळी कपडे वापरणाऱ्यांबद्दल मला बोलायचं नाही. मी फक्त पांढरी कपडे वापरणाऱ्यांबद्दल बोलतोय. स्वच्छ आहे का निखिल बुवा? पांढरी कपडे घालणारे जरी त्या वस्त्रासारखे स्वच्छ राहिले तरी माझा हा देश एक दिवस महासत्ता बनेल. फक्त पांढऱ्यांनीच प्रामाणिक राहावं. आता त्यात सगळे धरा, मग आमच्यासारखे वारकरी धरा, पुढारी बी धरा. पांढरीच कपडे घालणारी माणसं आहेत नाही. अरे अरे अरे, त्या जगाच्या बापाच्या बाबतीत विचार करता, माझा जगाचा बाप एकटा राहायचा, एकटा बोलायचा, दुनिया त्यांना येडं म्हणायला लागली. पण येडं म्हणत असताना त्या चंदूलाल शेटजीकडे कामाला ठेवलं. आणि किती दिवस त्या चंदूलाल शेटजीच्या आईला त्या पितळीमध्येच तिच्या देवाचं दर्शन घडवलं. आणि पितळी हिसकून घेतल्यानंतर हे कीर्तनात सांगायला बरं वाटतं सुळबुवाला, पण माझा हा देव 3 दिवस उपाशी झोपला होता. भूक लागली नसेल होय? अवले करूच होत की भूक लागली होती. डोळ्याला पाणी यायचं. आई, मला तुझी आठवण येते ग. शेवटी सुंदरा मातेच्या स्वप्नात आले आणि मातेनं जाऊन लेकरू माघारी आणलं. इच्छा नसताना विवाह केला. विवाहासाठी उभा राहताना त्या हिराप्पा खिलारेला सांगितलं होतं, ए हिराप्पा, ह्यो बाळू धनगर या कीर्तनीत जन्माला आलाय. ह्यो सौताचा परपंच करायला आला नाही, अख्ख्या दुनियाचा परपंच सुखाचा करण्यासाठी ह्यो बाळू धनगर जन्माला आलाय. मला जर लग्नाच्या बेडीत अडकिवशिला तर ह्या बाळू धनगराचा शाप आहे. माझ्या लग्नात तुझा मडा निघान. हिराप्पा हसला आणि आज बी बरच गडे हसतात. लबाड वाटतं त्यांना, खोटं वाटतं त्यांना. माझा मामा लग्नासाठी तयार झाला. विवाह झाला. विवाहानंतर अवघ्या 7 महिन्याची सत्यवा माता गरोदर आहे. सांगू तुम्ही नुसतं असं हातवर करून जय जयकार करू नका रे. हे समजून घ्या ना त्या देवाचा त्याग. अजून सोपं बोलतो, माझ्या देवाने स्वतःचा प्रपंच केला असता तर आज एवढी गर्दी त्याच्या दारात जमली नसती. नाही हो, कितीतरी जणांची लेकरं जिवंत केली.
इथे तुम्ही सांगताय निपुत्रिकाला मामाने संतान दिलं म्हणून मला जाणीवपूर्वक सांगू द्या, निपुत्रिकाला संतान देण्याआधी ह्या देवानं स्वतःच लेकरू स्वतःच्या नजरे देखत मरताना बघितलंय. नाही बघितलं वय? नाही बघितलं? अहो 7 महिन्याची गरोदर आहे सत्यवा. सांगितलं होतं ह्याच्या बाहेर निघू नको म्हणून. ऐकलं नाही आणि त्याच्या बाहेर पाऊल ठेवला. आई होण्याचं स्वप्न भंग पावलं. गर्भपात झाला. दादा त्या शंकर भोसल्याचं पोरग जर मामा जिवंत करून देऊ शकत असतील, स्वतःच लेकरू जिवंत करता आलं नसतं. तुम्ही बोला ना माझ्या बरोबर. आला असतं का नाही? स्वतःच लेकरू नाही भाई नवा दादा, स्वतःच लेकरू असं काय कमी आहे त्याला? त्याने हात ठेवल्यावरती या पंचमहाभूताला जर मागं सरावं लागत असेल, स्वतःच लेकरू जिवंत नसतं वय करता आलं. हे पण ऐका ना, नाही केलं त्याने. त्याला माहिती आहे माझं लेकरू जर मी जन्माला घातलं तर दुनियाभराच्या लेकरांचा प्रपंच मला सुखाचा करता यायचा नाही. मी माझ्या लेकरामध्ये गुंतून जाईल. आज महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रामध्ये ह्या बाळू धनगराच्या 19 पालख्या फिरतायत. प्रत्येक पालखीचा कारभारी वेगळा आहे. आज ह्या 14 नंबर पालखीचे कारभारी हलाप्पा कारभारी दिसले नसते. मामांच्या कुळातला कोणीतरी आळभावे कारभारी दिसला असता. पण माझ्या देवाला हेच नव्हतं करायचं. स्वतःचा प्रपंच नव्हता राव करायचा. तुमचा माझा प्रपंच सुखाचा व्हावा ह्याच्यासाठी स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केलेल्या देवाचं नाव आहे बाळू मामा. तुमच्या माझ्या लेकरांना सुखाचा श्वास घेता यावा याच्यासाठी स्वतःच्या लेकराचं बलिदान दिलेल्या देवाचं नाव आहे बाळू मामा. स्वतःच्या पोटचं लेकरू स्वतःच्या डोळ्या देखत मेलं, शब्दानं बोलला नाही. उलट त्या दिवसापासून संन्यास घेतला, निघून गेले. स्वप्न उतरावते. आम्ही लई सांगतो कीर्तनात, आम्ही लबाड आहे हो. आम्ही प्रमाण देतो कीर्तनात, दुःख बांधवडी आहे हा संसार. किंवा मग आम्ही कीर्तनात सांगतो संसार दुःख मुळे चहूकडेंगळ, विश्रांती नाही कोठे. काल परवा माऊली बुवांनी प्रमाण दिलतो, नाही रे नाही कुणाचे कोणी. मला सांगा गड्या, नाही कुणाचे कोणी म्हणल्यानंतर कीर्तनकार तळावच थांबला का घरी गेला? मी त्याला म्हणायचं ना, कुणीच नाही म्हणलं कशाला घराकडे जातो बाबा. राख मेंढर फुकट जेवाय आहे. लबाड आहे हो आम्ही, लबाड आहे. नाही राव, बाळू धनगराचं चरित्र असं सहजासहजी घेऊ नका. कोणीतरी आलं, चार दोन कथा समोर सांगितल्या म्हणून नाही रे. अनुभव घ्या. आणि ज्याला अनुभव आला ना त्याने कधीच मामांचे पाय सोडले नाहीत. कुणाबद्दल बोलता तुम्ही? लय साधू संतांबद्दल मला बोलायचंच नाही. चोर आहे एक, चोर. विचार केल्यावर कुणी बदलू शकते हो. ह्या दरबारात आल्यावर कुणाचं बी सोनं होऊ शकतंय. मी स्वच्छ बोलतो. काही जण प्रचंड श्रीमंत झाले, लेकरा बाळांना संस्कार नाही देता आले. एक वाक्य बोलतो ऐका. एका श्रीमंत अभिनेत्याचा पोरगा पाठीमागल्या काही दिवसापूर्वी तुरुंगात गेला. नाही वे, तुरुंगात गेल्यावर दादा तिथं त्याने देवाची आरती केली. कुठं आरती केली? मी लय सोपं बोलू का? तुरुंगात गेल्यावर पोरांना आरती करायला लावण्यापेक्षा मामाच्या आरतीला घेऊन या पोर तुरुंगातच जा. हे आहे ना, हे सोपं आहे का नाही गड्या? तुरुंगात पुन्हा गाव मेल्यावर सरपंच होऊन काय उपयोग आहे? गाव मेलं सरपंच झाला काय झाला? नका.
पोरं हातातनं गेल्यावर ती सुधरावती म्हणून त्याच्यावर परत परत त्याला डागणे द्यायचे आणि पुन्हा त्याला निस्तरत बसण्यापेक्षा हातातनं जाऊ नाहीत. ह्याच्यासाठी बाळू धनगराच्या दरबारात घेऊन या, ह्याच्यासाठी आरतीला घेऊन या, ह्याच्यासाठी एवढा मोठा समाज दाखवा. हे लेकरू आज कीर्तनात बसलं, ह्याला कीर्तन आणि 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 एक वाक्य बोलतो, बंडू दादा माफ करा मला, आजच्या काळामध्ये लेकरांनी पुढं बसून ऐकावा असा एकच कार्यक्रम जिवंत आहे, त्याचं नाव आहे कीर्तन. कुठल्या कार्यक्रमात बसावं चाल तुम्ही? फक्त आता आमची आपदा अशी झाली, आम्हाला चांगल्या आणि वाईटातला फरक कळ ना. जिथं टाळ वाजत्यात तिथं गर्दी कमी, जिथं चाळ वाजत्यात तिथं गर्दी जास्त. गंमत सांगतो आणखी मोरे बाप्पा, जिथं चाळ वाजत्यात का नाही, जिथं चाळ वाजत्यात तिथं लोकांना म्हणावं लागतं माग सरा, माग सरा, माग सरा. जिथं टाळ वाजत्यात तिथं लोकांना म्हणावं लागतं. आणि ह्यो कलियुगाचाच नियम आहे. चांगला असेल तुम्हाला लोकांना पुढं सराच म्हणावं लागेल. आणि मी अजून सांगतो, जिथं चांगलं आहे तिथं पुढं सरून बसा. ए चोर आहे चोर. आणि काय बुद्धी फिरली कुणांटो. एक दिवशी मामाच्या स्थळावर चोरी करायचा प्रयत्न केला. बर करल वय एखादं चोरी. माझं बोलणं हे असं त्याच्यामुळं बऱ्याच जणांना राग येतो माझा. पण खरं सांगा, कीर्तनात बसलेले बरेच जण कुलूप लावून आलाय का नाही? आता ह्यातलं निमार्द गडी घरी स्वयंपाकाला कोणी नाही म्हणून आल्यात, ह्यांचं काय खरं नाही. आल्यातच ह्याच्यासाठी दादा, घरीच कोणी राहिलं नाही. बायको आली, आय आली, खायला काय माती. त्यापेक्षा आपलं चला म्हणलं आजच्या दिवस हाय शेवट बी सुळबुवाचं कीर्तन आहे म्हणते बाबा, चला चला चला. ती गणितातच धरत नाही मी. तुम्ही खरं सांगा गड्या, खरं सांगा, तुमचा घरनं निघताना तुम्ही कुलूप लावलं आणि कुलूप लावल्यावर अजून एक गोष्ट केली, आई ते कुलपाला एक यायचं होतं कुठं? मामाच्या दरबारात यायचं होतं का नाही? आता फक्त बघा तुम्ही, यायचं होतं कुठं? तळाव यायचं होतं का नाही? मला सांगा, तळाव येताना विश्वास मामाव पाहिजे का कुलपाव? खरं सांगा बरं तुमचा कशावर? कुलपाव नसताना नुसत्या मामा असता तर दुसरा हिसका तुम्ही दिलाच नसता. आणि बुवा तुम्हाला काय माहित दुसरा हिसका दिलेला? मी बघितलंय आमच्या महाराजांनी कुलप लावता. ते कुलूप माझ्या साक्षीनं लावलंय. मी बघितलं ना. ए स्वच्छ बोलतो, चोर आहे चोर. आणि मामांच्या दरबारात चोरी करण्याचा प्रयत्न केला. बरं काय चोरता येईल ह्याच्या दरबारात? आज एवढ्या पालख्या फिरतायत, रस्त्याच्या कडेला पालख्या आहेत. आजपर्यंत मामाच्या तळावर एक सुद्धा चोरी झाली नाही. माझ्या देवाचा आविष्कार, ही ताकद आहे. आजपर्यंत नाही. एखाद्याने प्रयत्न केला तर त्याने माघारी आणून दिल्यात वस्तू. कशाला जास्त मला बोलायला लावता? प्रयत्न एखाद्याने केला तरी साधी चप्पल तुमची इथून चोरीला जाणार नाही. बाकीचं काय घेऊन बसला तुम्ही? ही पण त्या चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाळू मामांच्या लक्षात आलं. मामांनी हात हातात घेतला आणि सांगितलं, ए बाळप्पा, ते चोराचं नाही, अरे नको चोरी करू, नीतिमत्तेने कमव. नीतिमत्तेने कमवल्यालं सरत नसतं आणि चोऱ्या करून कमावल्यालं, बोला की तुम्ही, पुरत नसतंय बाळप्पा. अरे चांगल्या मार्गाने जगावं. ह्यो बाळू धनगराचा दरबार आहे. ह्या दरबारामध्ये चोरी करणाराला किंमत नाही. ह्या दरबारात माझी वारी करणाराला किंमत आहे. अरे अरे नको चोऱ्या करू. आयुष्य बदल, चांगला वाग, चांगला राहा. कुणाला सांगत होते? चोराला. आणि मामांचे तेवढे शब्द ऐकले, डोळ्याला पाणी आलं. त्या क्षणाला शपथ घेतली, उभ्या आयुष्यात कधी चोरी करणार नाही. पण दादा अडचण अशी आहे, मला स्वच्छ सांगू द्या, तिने बदलायचं ठरवलं. जय हरी. मार्कडवाडी ना, बेवच वाटतं मार्कडवाडीची माणसं. मी त्या बी दिवशी त्यांना केलं,
हेच बाबा आमच्या टीव्हीत दिसत होतं त्या दिवशी. मार्कडवाडीच आहेत. एक काळ होता माणसं अशी सांगायची, शेटजी अकलूज पसली मार्कडवाडी. गेल्या 1.5 महिन्यापासून आता सांगते ती मार्कडवाडी पसला अकलूज. नाही गाव भारताला माहिती झाला, अख्ख्या भारताला. असो प्रणाम महाराज. ऐका जिथं विषय होता तिथं आणतो. त्या चोरट्याला सांगितलं चोरी करू नको रे, नीतिमत्तेनं जग. ह्या बाळू धनगराचा शब्द आहे, जो नीतीनं जगल त्याला ह्यो बाळू धनगर भरभरून देतो. नीती मार्गाने जगला, तुला उभ्या आयुष्यात काही कमी पडायचं नाही. पण अडचण अशी झाली, तो घरी गेला, चांगलं वागायला लागला, पण त्याला चांगलं वागून दिलं नाही कुणी. समाजाने. कधीतरी तुम्ही ऐकलंय वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणून? मला जाहीर सांगू द्या, आज जर वाल्या असता तर बहुतेक त्याचा वाल्मिकी झाला नसता. चालूला वाल्मिकी अडचणीत आहे, मी कुठल्या वाल्मिकाबद्दल बोलू? कुठल्या वाल्मिकी बद्दल बोलू मी? वाल्याचा वाल्मिकी आपण होऊन दिला असता? अहो माळकरी होऊन दिले नाही ती माणसं आपण. आमच्यातला एक त्या दिवशी गेला, आषाढीच्या दिवशी आपलं गेलं वारीला पंढरपुरात. काय त्याची इच्छा फिरली? देवापाशी गेल्यावर माणसाची इच्छा फिरती, माणसाची तत्व बदलते. ती तिथं गेलं. आता बरेच जण तळाव आल्यावर सुद्धा माळा घालतात बघा. ते तिथं गेलं काय त्याची भावना बदलली. आमच्या गावातलं शेटजी ते माळ घालून आलं. जुन्या गाड्यांना खपलं नाही. कुठल्या? आमच्यातल्याच. ते काय म्हणली? माळकरी म्हणली. माळकरी यार, माळकरी करून करून बागला. म्हणा तुमचं पाठ आहे पुढचं. हा परत पण नाही गावायचं नाही, कीर्तनात म्हणताय तुम्ही. चालला गळ्यात माळ. म्हणा तुमचं पाठ नाही काय? अहो गात्यातली प्रमाण आहेत नाही. अडचण अशी आहे संदीप, माळकऱ्याव 2 म्हणे, मी दारुड्याव 1 सुद्धा ऐकली नाही. वाईट माणसं प्रत्येक वेळी वाईट वृत्तीचीच असतात असं नाही. कधी कधी समाज त्यांना वाईट होण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यांचा स्वीकारच केला नाही हो. त्या बाळापाची इच्छा होती चोरी सोडावी, चोरी सोडून आपण चांगलं आयुष्य जगावं म्हणून जगायला लागला. काबाड कष्ट करायची तयारी आहे, कामाला जायची तयारी आहे, पण कोण ठेवतं कामाला? चोरटाय म्हणली. नाईलाज झाला हो. पोटाची खळगी भरण्यासाठी कमवावं लागतं. पोराशी उपाशी. बाळाप्पा एक दिवशी आला आणि बारक्या पोराची पाठ आणि पोट एकत्र झालं आणि बारकं पोरगं पळत आलं, बापाच्या पायाला कडाडून मिठी मारली आणि बारक्या पोरानं सांगितलं, बाबा भूक लागली. धाय मोकलून रडला बाळाप्पा. देवाकडे बघितलं आणि सांगितलं, हे बाळू धनगरा, हातात हात घेऊन तू म्हणला होता चांगला वाघ म्हणून, हातात हात घेऊन तू म्हणला होता चोऱ्या सोड म्हणून, हातात हात घेऊन तू म्हणला होता चांगला वागणाराचा चांगला होता म्हणून. सांग देवा, काय सांगू ह्या लेकराला? कुठं गेला तुझा नीतिमत्ता? कुठं? मरल रे मरल. काय सांगू त्याला? नाईलाज झाला बाळाप्पाचा. बाळाप्पाने ठरवलं गाव सोडून द्यायचं, नाही या गावात राहायचं. ऐका की दादा, बागडी होता त्यो. तिथून निघाला आणि आला कुठे? हे आपल्या बारामतीत. फक्त येताना पंढरपुरात नालता. ऐकूला सांगितलं कोणाकडं तरी, पण 4 तरी तांदूळ घेऊन ये, पंढरपूरला जायचंय आपल्याला. त्या देवाच्या दारातनं तसं जायला नको. एखाद्या तरी वारकऱ्याच्या मुखात 4 घास घालून मग जाऊ. कोणाबद्दल बोलतोय मी? चोराबद्दल. तुम्ही सावध राहा, मी सावध राहा. चोराची इच्छा आहे काय? अन्नदान करावं म्हणून.
बरंच गडी जेवून गेलं, रुपया दिला नाही. हा चल. आणि 11 रुपयात 6 माणसं जेवाय आणली होती. चला परत फिरून तिथं काय यायची गरज आहे का? आणि मी आणखी सांगतो, पाया पडतो, आला ह्या दरबारात, ए आपल्या नावाचा एखादा तरी घास कुणाच्या तरी मुखात घाला. सांगता येत नाही कुणाच्या मुखातनं बाळूमामा जेवल ते, सांगता येत नाही. आणि लय जणांनी अन्नदान केलंय. बाळू धनगराच्या साक्षीनं बोलतो, ज्यांनी आलेल्या माणसांच्या मुखात एक तरी पवित्र अन्नाचा घास घातलाय, माझा बाळू धनगर त्याला 10 हाताने माघारी दिल्याशिवाय राहायचं नाही. घाला तुम्ही. यांनी भाकऱ्या करून घातल्या त्या मेंढक्यांना. हे लय पुण्य केलं तुम्ही, लय पुण्य झालं तुमच्याकडं. असंख्य वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्ही एका मेंढक्याला जेवाय घातल्यावर तुम्हाला मिळतंय. काही जणांनी रानात मेंढर चरून दिली. लय ज्याला जशी जशी मिळेल तशी त्यांनी सेवा केली. त्या बाप चोरटाय रे, तो चोर आहे, आणि त्याने ठरवलं पंढरपुरात जायचंय. मोकळं कसं जायचं? 4 तरी वारकऱ्यांच्या मुखात घास घालावा. आणि म्हणून पंढरपुरात आला, चंद्रभागेला स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, आणि वाळवंटात वाट बघत बसला. कुणाची? वारकऱ्यांची. बर अवतार गरीब देवानी वारकऱ्यांच्या पुढे जायचा. माऊली तो तोडून सांगता, अनुभव आहे. ज्याच्याजवळ लाख रुपये त्याला लाख देणारे लाख जण भेटतील, पण ज्याच्याजवळ रुपया नाही त्याला 1 रुपया देणारा 1 बी जण भेटत नाही. हे दुनियेचा सध्याचा नियम आहे. तो वाट बघत होता कोण येतं त्याच्या घरी. पण मला जाणीवपूर्वक सांगू द्या, ज्या गरीबाच्या घरी कुणीच जात नाही, तो गरीब जर सत्याच्या मार्गाचा असेल तर ह्यो बाळू त्याच्या घरी गेल्याशिवाय. रडायला लागलं, ती रडत बसलं कोण येणार म्हणून. अशी मान गुडघ्यात घातली. कुणाला जेवायला घालू पांडुरंगा? वारकरी येणार आहे माझ्या घरी. कोणीतरी डोक्यावरती हात ठेवला. बाळप्पा वर बघितलं. पायात कोल्हापुरी चप्पल आहे, कमरेला धोतर आहे, अंगावर पिवळसर रंगाचा सदरा आहे, खांद्यावर घोंगडे, डोक्यावर लाल रंगाचा फेटा आहे. तो म्हणतोय मी वारकरी आहे. बाळाप्पानी पायाला मिठी मारली. जाऊ चाल माझ्यात. होईल 11 तुझ्यासाठी चालूय. परध्यानात ठेव, 12 वर्षांनी पुन्हा गाठ पडन. 1928 साल आहे. वारकरी होऊन बाळाप्पाचे 4 घास खाल्ले. तो बाळाप्पा बारामतीत आला, स्वतःचं पोट भरलं, श्रीमंत झाला. पुन्हा माघारी स्वतःच्या गावात गेला. 2 एकर जमिनीची 13 एकर जमीन झाली. आणि 1928 त्याच्यानंतर बरोबर 12 वर्षांनी 1940 साल उजाडलं. त्या भागात बाळू धनगराची मेंढर फिरायला लागली. बाळाप्पाच्या रानात मेंढर घुसली. आणि कुणीतरी बाळाप्पाला धावत जाऊन सांगितलं, अरे घरी काय करतो या? त्या बाळू धनगराच्या मेंढराने पीक खाल्लं तुझं. हातात काठी घेऊन आला, आणि हातात काठी घेऊन लांबून शिव्या देत आला. कुणाची मेंढर रे? ए धनगरा, मेंढर बाजूला सर, मेंढर बाजूला सर. असा धावत आला आणि मामाच्या पुढे येऊन उभा राहिला. मामाला म्हणे, माझ्या रानातनं मेंढर बाजूला काढ. मामांनी बघितलं आणि विचारलं, बाळप्पा कुणाचं रान आहे?
अरे माझं ही मुक द्याव म्हणतात मेंढरांकडे बघून, माझं ही मुक द्याव म्हणतात हे रान आमचं आहे म्हणून. अजून बी मामाचे मेंढर रानातनं हाणताना विचार करा, काय कोणाचं रान आहे? तो म्हणला माझ. तू नव्हता तेव्हा रान होत, आणि तू नसशील तरी रान असेल. नाही आम्ही बांधा उभा राहिलो आणि सांगितलं ह्या बांधापासून ह्या येड्या बाबळी पतोर माझीच आहे. भुई त्याच्याकडे बघून हसत होती. माझी आहे म्हणतोय. अरे वरच्या तुकड्यात आज्याला धन दिली तुझ्या. आज्याच्या नावाला कंस आला, बापाचं नाव लागलं तुझ्या. बापाच्या नावाला कंस आलाय, तुझं नाव लागलंय. एवढा जर फुगिरीत वागत असशील, बोला पूर्ण करायचं. हा आता आलंय की तुमच्या ध्यानात? अरे तुझ्या नावाला कंच्या दिवशी कंस घालायचा हे माझ्या बाळू धनगराची हे माझ्या बाळू धनगर. कुणाचं रान? बाळप्पा इसारला वैर काय 12 सालापूर्वी पंढरपुरात भेट झालेली. होय होयजी माफ करा, ओळखलं नाही. हे तुमचं रान आहे, पाया पडतो. चोर असणाऱ्या बाळाप्पानं मामांच्या पायाला कणाडून मिठी मारली आणि मामांना सांगितलं मामा हे आगबंद रान तुमचं आहे. अहो धन्य झालो मी, आज तुमची बकरी माझ्या रानात आली. अरे आज तुला काहीतरी द्यायला हे बाळू धनगर आलाय, तुझ्याकडं घ्यायला आला नाही. सांग बाळप्पा काय देऊ? मामा अहो जेवढं दिलंय त्याचा हिशोब नाही, आज किती दिलंय माहिती नाही. आज सुद्धा ही दोन्ही पोरं जेव्हा कापड दुकानात असतात, बघा कधी शंकर शेटला, बघा कधीतरी सुरेश शेटला, त्या मालकाच्या गादीवर बाळू धनगराचा फोटो आहे आणि पोरं फोटोच्या पुढे उभा राहतात. 24 तास दुकान चाललं तरी 1 मिनिट गादीवर बसत नाहीत. पोरांचा विश्वास आहे हे अगबन दुकानच बाळू धनगर. मामा काहीतरी मागा म्हणता का? काही नको, इच्छा एवढीच आहे. काय इच्छा आहे? हेची देवा पै मागत, 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 देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित, हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित, हेची देवा पै मागत, सेवा खंडित, हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित, हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित.
वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा देवा मागत चरण सेवा टाळ्या वाजवावं टाळ्या. 11 दिवस झालं झटके ते लेकर. वा रे वा वा पोरांनो वा. सार्थ अभिमान आहे मला तुम्हा तिघांचा सदैव. हेच देवा पै मागत चरण सेवा. गणेश दादा संपलं कीर्तन माझ. सांगू कीर्तनातला शेवटचा प्रश्न पुढं बसलेल्या सगळ्या जणांसाठी. आता मी जो दृष्टांत सांगितला तो वारकऱ्याचा का चोराचा? आता 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 सांगितलेला चोराने मामाच्या दरबारात येऊन चोरी करायचं सोडून दिलं. कोणी? वा कोणी? चोराने काय सोडलं? ऐका की माझं ऐका ना. ए चोराने जर चोरी करायचं सोडलं असेल आपण वाईट वागायचं का सोडू नये? किती सोपं आहे का नाही का? अहो कीर्तनात आता रडत होत्या ह्या सगळ्या. ही तर पुढं बसली ना ही 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 आई. हिच्यापासून शेवटच्या तर दिसणच मला. असो भक्ती मोठी असली की मैदान अपुरी पडतात. ध्यानात ठेवायचं. ती ह्या रडत होत्या मगाशी. मी बघितलंय. आता त्या माझ्याकडे बघत बुवा तू रडत होता. माझं स्वच्छ मत आहे नुसतं रडू नका रे. किती बदल झाला 10 दिवसात. चोराने जर चोरी करणं सोडलं असेल मला दिसते ते त्यातल्या 37 जणी सासूबर बोलत नाही. मी लय सरळ बोलणारा माणूस आहे. हा थेट. हा कोण म्हणलं खरं? हाय तर हातच्या गगनाला आरसा कशा? खरंच आहे खरं आहे. खरंच आहे गळ्याच्याने खरं आहे. मामा शपथ खरं आहे. आणि तू तू एवढ्या नाही. मी भेट नाही कोणाला. तू सांग फक्त त्या 37 जण उभा कर बुवा म्हणून. हो उभा राहा तुम्ही. तुम्ही त्या मागच्या उभा राहा तुम्ही. आमची महाराजींना पण बसलं. कशाला दिखावा नका करू. दिखाव्याच दिवस नाहीत राहिले. कळत नाही त्या देवाला. सासूबर बोलत नाही. इथं येऊन बाळू मामाच्या नावानं. नाही मी शपथ घेऊन सांगतो नका ते करू. ह्यो मामा जसा जपताय ना तसाच घरात सासरा नावाचा बी एक मामा आहेच की. जपाना. ह्यो सगळं बघतोय हो. गुरुवार धरतीन सासरा उपाशी मारती पापीन. नाही गळ्याचे नाही नका करू. मी जाहीर बोलणार. मी माझं स्वच्छ मत आहे. देव बाप्पा माफ करा. तुम्ही कीर्तनात असताना मी एवढं धाडसाने नाही बोललं पाहिजे. पण
संदीप सोडून दिलंय मी विचार करायचा. पुन्हा आपल्याला कीर्तनाला बोलवावं. हे जोपर्यंत माझ्या गुणवत्तेवर कीर्तन मिळतील तोपर्यंत कीर्तन करील. ज्या दिवशी कीर्तनासाठी मला कोणाच्या तरी लाळघोटपणा करावा लागेल त्या दिवशी मी कीर्तन बंद. कवाच नाही, कवाच नाही, आजपर्यंत नाही. कधी कोणाला फोन करून मला तारीख देता करायचो नाही मी ती, कवाच नाही. माझं स्वच्छ मत असं आहे, नका तसं वागू. दिवस राहिलं नाही दादाराव तसं. एकमेकाबरोबर वैर करून जगायचे दिवस राहिले नाहीत. माणसं पाखरासारखी चालली ती आपल्या. कधी बदलणार तुम्ही? माणसं मेल्यावर त्याच्या मड्याजवळ बसून बोल 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 म्हणून रडणारी माणसं आहे आपण. लबाड आहे आपण. जिवंतपणे एकमेकांबरोबर बोलत नाही, मेल्यावर त्याच्या मड्याजवळ बसून बोल म्हणलं तर काय अर्थ राहतो गणू दादा त्याला? माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसांची कदर करा. आपल्या माणसांवर भरभरून प्रेम करा. मी स्वच्छ सांगतो, ज्या घरात आई वडील सुखात आहेत त्या घरावरती माझ्या बाळू धनगराचा सदैव कृपेचा, सदैव कृपेचा हात सदैव आहे. ज्या घरात आई बापाच्या डोळ्यातलं पाणी बघत सुद्धा नाही माझा देव तिथं, बघत नाही साधा. मग मी एवढं केलं, मी गेली ती तळावून, मला कसं काय साधलं नाही? तू 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 तळाव गेली पण दिखावा केला. दिखाव्याला भुलत नाही बाळू धनगर. ह्यो सत्याचा देव आहे, नीतिधर्माचा देव आहे, चांगलं वागणाराचा देव आहे, माणसांवरती प्रेम करणाराचा देव आहे. माझी इच्छा अशी आहे, घरातल्या प्रत्येकाशी आपण प्रेमाने वागावं, सगळ्यांशी आनंदाचे संबंध असावेत, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध असावेत. जाहीर कीर्तनात बोलतो, एखाद्याच्या घरात गेल्यानंतर घर फोडणारी बाई होण्यापेक्षा एखाद्याचं घर जोडणारी बाई व्हा. सध्या त्याची प्रचंड गरज आहे, सध्या त्याची प्रचंड गरज आहे. हे राहिला बाळू मामाच्या समोर उभा तर देवाला सुद्धा मागताना हेच मागा, हेच देवा पै मागत. चरण सेवा अखंडित देवा, इच्छा एवढीच आहे, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. कुठल्या बी जातीत जन्माला घाल बाळू मामा, असं नाही आम्ही धनगर कोळात जन्माला आलो म्हणून तुझी सेवा करत नाही देवा. ए मामा, कुठल्या बी जातीत जन्माला घाल, फक्त इच्छा एवढी आहे, कुठल्या बी जातीत जन्माला घातलं तरी तुझं भक्त होण्याचं भाग्य जन्मोजन्मी आम्हाला मिळू दे. जन्म हो का भलते याती, परे न चुके तुझी हरिभक्ती. देवा, तुझी हरिभक्ती फक्त कधीच आमच्याकडून चुकणार नाही. आणि त्या बाळू धनगराची हरिभक्ती करण्यासाठी माझी अशी इच्छा आहे, जमलेल्या सगळ्यांनी दोन्ही हात वर घ्यावेत. स्त्री असाल पुरुष असाल, दोन्ही हात वर घ्या आणि एकदा मोठ्या प्रेमाने माझ्या देवाचं चांग भलं म्हणा. चांग भलं, चांग भले रे चांग भले, बाळू मामा तुझं चांग भले, चांग भले बाळू मामाचं चांग भले, चांग भला रे चांग भले. चुकतंय 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 चुकतंय. काय चुकतंय? जेवढं कडे हडजरीत आहे तेवढंच म्हणतात. जेवाय आलाय वे नाही, कुणीच म्हणू नका. बाकीचे मी स्टेजवर बसलेल्यांनी तुम्ही म्हणा नका म्हणू, पण बाकी कीर्तनात उभा असणार पोरांना तुम्ही म्हणू नका. असं शांत उभा राहा तुम्ही, फक्त टाळ असा बारीक वाजवा. तुम्ही हातवर घ्या सगळे. 11 दिवस झालं नुसतं येऊन जेवून जाताय काय मोकळं? माऊली भाऊ तुम्ही पुढं म्हणा आणि तुम्ही म्हणायचं सगळ्यांनी. एवढ्या जोरात देवाचं नाव घ्यायचंय, लाजायची गरज नाही. एवढ्या जोरात म्हणायचं अख्ख्या माळशिरस तालुक्यापर्यंत, नवे नवे ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत आवाज गेला पाहिजे. बॉस सगळ्यांनी म्हणायचंय, म्हणा माऊली बुवा. चांग भले रे चांग भले, बाळू मामाचं चांग भले. हा हा हा, चांग भले रे चांग भले, बाळू मामाचं चांग भले. वा रे वा पुरुष मंडळी, चांग भले रे चांग भले, बाळू मामाचं चांग भले. हे चांग भले रे चांग भले, बाळू मामाचं चांग भले. चांग भले रे चांग भले, बाळू मामाचं
हे भाव भक्तीचा भंडारा उदळी भाव भक्तीचा भंडारा तुझी तहिले कर तुझी तहिले कर चांग भल रे चांग भल चांग भल रे चांग भल बाळू मामाच चांग भल रे चांग भल बाळू मामाच चांग भल चांग भल रे चांग भल बाळू मामाच चांग भल चांग भल रे चांग भल बाळू मामाच चांग भल विठोबा रखुमाई हरी हरी त्यांचं योगदान आहे. तुमच्या लक्षात असेल तर मगाशी जिने 10 रुपये बाळूमामाच्या पुढं वाहिले होते तिच्यापासून ते थेट या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सगळ्यांचंच. सहजासहजी नाही बॉस, हे साधं रोज फिरतोय आम्ही. वाजवणार आहे तर गाणारा नाही, गाणार आहे तर वाजवणार नाही, सगळे आली तर माणसं नाही. मरायचं का बुवाने? एवढं गोड म्हणजे हे दादा एक वाक्य सांग, हेतू शुद्ध असला की बाळू धनगर मागं उभा राहतो एवढं मात्र नक्की. ह्या सगळ्यांचा हेतू शुद्ध आहे. स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी हे सोहळा नाही हो, उलट माझ्या बाळू धनगराचं आहे त्याच्यापेक्षा नाव मोठं व्हावं ही आमच्या सगळ्या भक्तांची इच्छा. म्हणून हा सगळा सोहळा आहे. ज्यांचं प्रत्यक्ष सहकार्य आहे त्या सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. शेंडगे कापड दुकानदारांसहित सगळेच नात्यापुत्यातले प्रतिष्ठित व्यापारी ज्यांनी या सोहळ्यासाठी योगदान दिलं त्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. बहुतेक आता हार घालण्यासाठी बॉस आले होते हे सगळी मंडळी नाही का, योगदान आहे व ह्या लोकांचं. अतिशय मनापासून तुमचा आभार मानतो. तुमचं सगळ्यांचा आभार मानत असताना तुम्ही सगळ्यांनी गेली 11 दिवस प्रचंड सहकार्य केले. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. पुढल्या वर्षी तळ आल्यानंतर तुमच्याकडून अशाच सहकार्यांची अपेक्षा आम्ही सगळेजण आज कीर्तनाच्या निमित्ताने करतोय. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानत असताना आजच्या सेवेला माझ्या मनाला प्रचंड आनंद एका बाजूने असा होतोय, आज कीर्तनामध्ये गुरुवारी राजेंद्र महाराज मोरे स्वतः टाळ घेऊन उभा आहेत. सोपं बोलतो, एखाद्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला मनाचा सुद्धा मोठेपणा असावा लागतो. आणि एवढं गोड कार्य त्यांनी सध्या हातात घेतलंय. बाळूमामाचं मूळ पीठ कुठं? मग काशी विश्वेश्वर. बहुतेक काशी विश्वेश्वराला बऱ्याच लोकांना सोबत घेऊन जात आहेत, दर्शन घडवतायत, माघारी आणतायत. आता आगामी काळात आता कधीतरी ट्रिप आहे ना, 28 फेब्रुवारीला आत्ता ट्रिप निघाली. ज्याला कोणाला जायचंय काशी विश्वेश्वराला त्यांनी मोरे महाराजांशी संपर्क साधा. कीर्तन संपल्यानंतर एक काही वेळ ते तुम्हाला म्हणजे इथंच त्या माहिती पुस्तकं देतील, त्यांची भेट घ्या. आदरणीय महाराज तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. गेले 11 दिवस ज्यांनी गोड मृदंग वाजवला, मृदंग क्षेत्रातलं मोठं नाव हरिभक्तपरायण विशालजी महाराज जाधव महाराज तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. आणि त्याचबरोबर गायनाची ज्यांनी गोड सेवा केली, गोड गातात लेकरं हे दोन्ही अतिशय गोड आहेत. माऊली महाराज जामखेडकर तथा दीपकजी महाराज पवार अतिशय मनापासून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी बाबा आदरणीय करचे महाराज तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. आज या समस्त कार्यक्रमाचं चित्रीकरण मी बहुतेक बरीच कीर्तन घरी बसून ऐकली. आला का म्हण नव्हता, मला घर राखाय ठेवलं. मग घरी बसून ऐकलीच कोणामुळं मला आवर्जून सांगू द्या, ह्या युट्यूब चॅनलवाल्यांमुळं घरी बसून मी आज बॉस जेवढी लोक हित कीर्तनात आहेत ना तेवढीच लोक बहुतेक घरात बसून सुद्धा कीर्तनाचा आनंद घेत आहेत. काही जणांना कीर्तनापर्यंत पोचता आलं नाही, इथपर्यंत पोचता आलं नाही, पण त्यांनी घरात बसून कीर्तनं बघितली. 3 यूट्यूब चॅनल सध्या येत आहेत, ज्या यूट्यूब चॅनलचं अख्ख्या महाराष्ट्रभर नाव आहे ओम साई क्रिएशन. त्या ओम साई क्रिएशनचे सर्वात चैतन्यदादा तुमचा आभार मानतो. बाळू धनगराच्या आशीर्वादानं आणखी मोठं व्हावं ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर एक गणेश टिकोळे नावाचा पोरगा आहे आपल्या भागातला, आणि काय त्याच्या मनात आलं त्याने यूट्यूब चॅनल चालू केला आणि नाव कोणाचं द्यावं, बाळूमामाचंच नाव दिलं. बाळूमामाचा जागर नावाचा त्याने यूट्यूब चॅनल चालू केला आहे. नाव जर बाळूमामाचं आहे तर कधीच त्याला आयुष्यात अपयश येणार नाही एवढा मला विश्वास आहे, एवढी माझी खात्री आहे. मामांच्या आशीर्वादानं त्या लेकराचं कल्याण व्हावं. बरोबर हा 12 नंबर बग्यावरचा यूट्यूब चॅनल आहे. तुमचं दादा अतिशय मनापासून आभार मानतो. तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर आज मला एवढा अधिकार बॉस नक्कीच आहे. काय
आज कीर्तनात माझे आई वडील बसलेत. हे समोर बसलेत ते माझे वडील आहेत, त्या तिथं समोर बसले ती माझी आई आहे. जगाच्या समोर कीर्तन करावं एका बाजूला आणि आई बापाच्या समोर कीर्तन करावं एका बाजूला. या दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सगळ्यांचं मनापासून आभार मानत असताना गेले 11 दिवस माझे लेकरं जीवाचं रान करून नाचतायत. बरं काय असतंय बस, लहान आहेत व लेकरं. 2-2.5 तास, आता 2.5 तास झालं मी कीर्तनाला, पण माझ्या अगोदर ते उभा राहिले. पण गेले 2.5 तास त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावर तुम्हाला कंटाळा दिसणार नाही. मी लय काय मागत नाही मामा, जर खरंच कीर्तनातनं पुण्य मिळत असेल तर माझ्यासारख्या पाप्याच्या पदरात आजच्या कीर्तनाचं पुण्य देऊच नका. फक्त माझी इच्छा एवढीच आहे, ह्या कीर्तनात असं एखादं लेकरू आहे त्याला आहे बाप नाही. असा बरं अजिबात ठेवू नका मी तुमच्याकडे काहीतरी मागायला, हे अजिबात नाही, अजिबात नाही. मला एक विश्वास आहे, माझा देव मला देणार आहे, त्या लेकरांच्या पाठीशी तो उभा राहणार आहे. मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. पण मामा माझी तुमच्याकडे विनंती आहे, आज जर मागणीचा दिवस आहे, आज जर जागराचा दिवस आहे, तर हात जोडून विनंती करतो, आजच्या कीर्तनाचं हे 11 दिवसाचं पुण्य माझ्या लेकरांच्या पदरात घाला. ह्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण करा मामा. त्यातलं एखादं लेकरू जरी आयुष्यात कीर्तनकार म्हणून उभा राहिलं तरी अमोल सुळ नावाच्या या मानवाचा देह सार्थकी लागला. एवढीच माझी मामा प्रार्थना आहे, दुसरं काही नाही. नामदेवरायांनी सुद्धा हेच मागितलं, देवा ह्या जन्मात नाही, जन्मोजन्मी हेच द्या. नममने कमलापती, नममने कमलापती, नममने कमलापती, नममने कमलापती. हे द्यावी पुढता पुढती, हे द्यावी पुढता पुढती. वास जावा पंढरीला, सदा संवारीला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. मोडी मेले कुरे वेले वाकोडे उतरे, महाराज नाही उच्चारिला अधिकार म्या बोला. अपराध महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. महाराज तुम्ही. खरं तर जय विठ्ठल झाल्यानंतर बोलणं चुकीचं आहे, पण एक नाव चुकून राहिलं आणि मुळात त्याच नावामुळे ह्या कार्यक्रमाला शोभा आली. ह्या समस्त कार्यक्रमाची साऊंड सिस्टम, तथा हे सबंध डेकोरेशन. शंकरदादा कुठे आहेत? शंकरदादा कुठे आहेत? असतील कामाच्या निमित्त. ऐका शंकरदादांना मी शंकरदादांना पाठीमागले 2-4 दिवसापूर्वी सकाळी आलतो तळावर आणि प्रसाद घेता घेता विचारलं होतं, दादा एवढं भव्य दिव्य केलंय, काय ठरलंय? त्यांनी एक वाक्य सांगितलं, म्हणे महाराज एक शब्द सुद्धा न बोलता, 1 रुपयाची ठरवणूक न करता घुले मंडपवाल्यांनी हे सबंध सिस्टम आपल्या इथं उभा केलं. अहो ठरवून आलं कोणी येईल की त्याला काय राहतं, पण एवढं तुमच्या मनात असणारा हा निस्वार्थी भाव, हा त्याग, ह्या कार्याच्या निमित्ताने तुम्हाला अनंत शुभेच्छा देतो. विष्णू तुमच्या सहित ऑपरेटिंग करणाऱ्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि एक सूचना, 7 फेब्रुवारीला आदरणीय राजेंद्र भाऊ पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या नातेपुते नगरीमध्ये एक भव्य दिव्य सोहळा संपन्न होतोय. गुरुवर्य आपल्या वारकरी भूषण हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले यांची कीर्तन सेवा तिथं होणार आहे. आता मला त्यांनी सूचना केली तेवढी विनंती करा म्हणून माझी विनंती आहे. त्या सोहळ्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहा. विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भक्त.